संसार माझा सोन्यावाणी, संसार माझा सोन्यावाणी, फुलवू आम्ही आनंदाने, फुलवू आम्ही आनंदाने. आपला संसार किती सोन्यासारखा आहे. अगदी मला ना असं वाटते कुठे माझीच नजर लागते की काय. काही ग तसं काही नाही बघ. पण यशोदा, काय अगं बोलता बोलता किती उशीर झालाय बघ. हे बघ, मला लवकर शेतावर जावं लागेल. चल चल ना लवकर. चला. अगं यशोदा, जरा बाहेर आहे बघू. काय हो? काय झालं? अगं यशोदा, मी किती भाग्यवान आहे ग यशोदा. अगं मला तुझ्यासारखी सुंदर पत्नी मिळाली. पण यशोदा, अगं तू श्रीमंत घरची मुलगी असून सुद्धा माझ्यासारख्या या गरीब माणसासोबत लग्न केलंस. पण यशोदा, अगं मंगळसूत्र शिवाय मी दुसरं तुला काही देऊ शकलो नाही ग. काही देऊ शकलो नाही. तुम्ही असं का बोलता बरं? हं? हे बघा, तुम्ही दिलेलं हे काळ्या मणीचं धागा हेच माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. आणखी काय पाहिजे मला सांगा ना. यशोदा, अगं यशोदा, अगं नारायण माझा लहान भाऊ, माझ्या काळजाचा तुकडा आहे ग तो. अगं आई गेल्यापासून तूच त्याचा सांभाळ करीत आलीस, त्याचे लाड पुरवलीस. धन्य आहेस तू यशोदा. अगं धन्य आहेस. पण यशोदा, अगं चिंता वाटते ती एकाच गोष्टीची ग. कसली चिंता वाटते हो तुम्हाला? सांगा ना, कसली चिंता वाटते? ओ हा माझा प्राण तुमच्या सेवेशी हजर आहे. यशोदा, अगं नारायण माझा लहान भाऊ आहे. नाही तर तो माझा मुलगा आहे असं म्हणायला काही देखील हरकत नाही का.
यशोदा, अगं लहानपणापासून मी सांभाळलं त्याला, आणि तुला माहीतच आहे यशोदा, अगं बालपणातच त्याचं लग्न झालं. अगं त्याला माहित देखील नसेल ग यशोदा. हे बघ, अगं आता तो 18 ते 20 वर्षाचा झाला. अगं त्याची पत्नी सुद्धा तरुण झाली असेल ग. यशोदा, अगं ती जर आपल्या घरात आली ना, तर तिला सांभाळून घेशील. अगं याचीच मला चिंता वाटतोय ग यशोदा, याचीच मला चिंता वाटतोय बघ. अहो, तुम्ही माझी परीक्षा घेताय की काय? सांगा ना. अहो, मी तिला माझी जाऊ म्हणून नाही, तर माझ्या बहिणीप्रमाणे सांभाळ करीन तिचा. आता पण झालं ना. तरी पण यशोदा, अगं मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे बघ. म्हणजे माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? आणि हे बघा, जर तुम्हाला शंकाच असेल ना, तर देते मी वचन तुम्हाला. तसं नाही ग. अगं हे बघ, अगं जर का आपल्याला मूल झालं, तर तू त्याला विसरून जाणार तर नाहीस ना? यशोदा, अगं मी तुला सत्य परिस्थिती सांगितली, तुला याचा राग तर आलेला नाही ना? अहो, मला कशाला बरं राग येईल? पतीची आज्ञा पाळणे हाच पत्नी धर्म आहे. पण मला तुमच्याकडून एक वचन पाहिजे हो. यशोदा, अगं माझी जरी ऐपत नसली ना यशोदा, तरी तू मागशील ते द्यायला मी तयार आहे बघ. अहो, ज्यावेळी मी या घरामध्ये पहिलं पाऊल टाकलं ना, तेव्हाच माझ्या मनात कसलाही मोह नाही. नाही सोन्याचा, नाही चांदीचा. यशोदा, अगं तू जे मागशील ना, ते मी द्यायला तयार आहे बघ. तर मला वचन द्या. मी तुमच्या बाळाची आई होणार नाही. मी कधीच माझ्या स्वतःच्या बाळाला जन्म देणार नाही. यशोदा, अरे यशोदा, तू हे काय बोलतोयस का? यशोदा, अगं हे सर्व सोडून दुसरं काहीतरी माग, ते मी तुला नक्की देईन. पण 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 यशोदा, अगं आई होण्याचं भाग्य विसरून घेऊ नकोस ग. अगं यशोदा, हे बघ, अगं तुझ्याकडून मला मूल हवंय म्हणजे हवंय. अगं हे आपल्या घराला वारस हवंय ग यशोदा. मला मूल देशील ना? ठीक आहे हो. तुमची जर इच्छा असेल ना, तर मी तुमची इच्छा पूर्ण करायला तयार आहे. यशोदा, अगं पण यशोदा, नारायण कुठं गेलाय? कोण, बापूजी? हो. आता ते कुठे जाणार? गेले असतील शेतावर. अगं यशोदा, किती काळजी घेतोयस ग आपल्या नारायणची, किती वाहन आहेस तू. अगं हे यशोदा,
अगं असाच आपला सोन्यासारखा संसार सुखानं फुलू दे आणि सगळ्यांना सांभाळून घे. अहो या माझ्या सोन्यासारख्या संसाराला ना कुणाचीच नजर लागू नये.